आता मी इथं हे जे डाळ आणि तांदूळ जे आहे हे सकाळी भिजायला टाकलेले होते. आता मी याच्यात भिजायला टाकलेले होते, तर याच्यातून काढून मी आता याच्यात ठेवलेलं आहे. पाणी वगैरे पण बाजूला काढून घेतलेले आहे. ही मी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे. उगं थोडी टाकली होती, एक 3 चमचे डाळ असेल फक्त, छोटे पोहे खायचे चमचे, आणि बाकीचे हे सगळे तांदूळ आहे. तर मी डाळ याच्यासाठी टाकलेली आहे की आपण जे पराठे बनवणार आहोत त्याला थोडंसं दाटसरपणा येईल किंवा चिकटपणा येईल, त्याच्यासाठी टाकलेले आहे. तुम्ही याच्याऐवजी दुसरी मसूर डाळ पण घालू शकता किंवा मूग डाळ घातली तरी पण चालेल, पण आम्हाला हरभऱ्याची डाळच आवडते थोडी, म्हणून मी ती टाकलेली आहे. आता मी याची छान अशी पेस्ट करून घेणार आहे. मिक्सरला लावून पेस्ट करून घेते. आणि हाय हॅलो नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असताल अशी आशा आहे. तर आज आपल्याला बनवायचे आहे तांदळाचे पराठे आणि त्याच्यासोबत आपण उकडलेल्या बटाट्याची चटणी बनवणार आहोत. तर आपल्या घरी रोज संध्याकाळी काहीतरी म्हणजे आपण स्पेशल असं बनवत असतो. रोज खाऊन खाऊन कंटाळा येतो, त्यामुळं आणि कसं होतं सकाळी संग्रामला टिफिन द्यायचा असतो, त्यामुळं मग भाजीपोळी त्यांना शाळेमध्ये सांगितलेली असते, त्यामुळे तेच बनवावं लागतं. मग संध्याकाळी आम्ही पावभाजी किंवा शेवंती किंवा मग आपण थालीपीठ म्हणा किंवा असं काहीतरी वेगळं वेगळं बनवत असतो. मग त्यामुळं मग आता आज म्हटलं, म्हणजे कसं ते काय होतं, गरम गरम पण सगळ्यांना खाता येतं, म्हणून मग आज असं ठरवलं की तांदळाचे पराठे आणि बटाट्याची चटणी बनवायची. त्यासोबत बघते खोबऱ्याची चटणी बनवली तर बनवील, नाही तर मग नाही बनवणार, तेवढ्या याच्यावर भागत असेल तर. आणि आज आपण नवीन चुली पण आणलेली आहे. आपण बघितलं व्हिडिओमध्ये मागच्या, आपल्याला चूल म्हणजे आहे आपल्याकडं चूल, पण ती आपण पॅक केलेली सिमेंटमध्ये, आणि मी जे व्हिडिओ बनवते ते अंगणामध्ये बनवत असते. मग त्यामुळं मग मी विटाची चूल बनवत होते. तर अण्णांनी कालच 2 चुली आणलेल्या आहे. त्या चुलीचंच आज आपल्याला उद्घाटन देखील करायचं आहे. तर आपण आज आपल्या लसणाला देखील आज अशी छानपैकी राख देखील टाकून घेतलेली आहे इथं. आणि आपल्याला आता जी उकडलेल्या बटाट्याची चटणी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला मिरच्या पाहिजेत. तर मी मिरच्या घ्यायलाच आलेली होती इथं, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर आपल्या झाडाच्याच मिरच्या आहे, घरच्या मिरच्या, त्या दाखवते तुम्हाला. खूप छान याला झुपकाच आलेला आहे, बघू शकता मिरच्यांचा. बघू शकता किती मिरच्या आहेत इथं. ताज्या ताज्या मिरच्या लगेच तोडायच्या आणि लगेच त्याची भाजी करायची. त्यासोबत आपल्याला कढीपत्ता पण न्यायचा आहे. आता बघू शकता मी आता लगेच मिरच्या तोडून घेते. तसं आता पहिले भरपूर मिरच्यांची झाडं होते आणि आता लसणामध्ये पण आपण मिरच्या लावलेल्या, पण त्यांना अजून मिरच्या नाही लागलेल्या. आता एवढ्या आहेत आणि काही आता सध्या बाजारातून पण आणायला लागतील बहुतेक. अजून चालू आहे घरच्या याच्यावरच, घरगुती आहे तेवढ्या याच्यात भागतंय अजून सध्या. भरपूर मिरच्या लागलेल्या आहेत त्याला, काय बघू शकता. इतकं छोटं झाड आहे पण मिरच्या भरपूर आहेत त्याला. आता मी आत्ताच्या चटणीपुरत्या काढलेल्या आहे मिरच्या. आता थोडी कढीपत्ता पण काढून घेऊ आपण. कढीपत्त्याचं पण झाड आहे इथं. गावाकडं असलं का असं सगळं फ्रेश फ्रेशच खायला मिळतं. बघू शकता ताजा कढीपत्ता घेतला आहे, ताजी मिरची पण घेतली, आणि आता आपण कोथिंबीर पण घेणार आहे. त्याच पद्धतीने आता इथं कोथिंबीर पण आहे. त्याच्यातली आता काही पिवळी पण पडायला लागलेली, आभाळ आलं आहे त्याच्यामुळं ना. मग आता जी हिरवी हिरवी ती मी काढून घेणार आहे. आता बघू शकता इथं पालक पण आलेला आहे छान असा. 7-8 थोंब आहेत इथं पालकाचे. आता आज काय झाले, त्याच्यावर नेमकी राख टाकलेली नाही तर सगळी, तर जरा ती उडालेली, त्याच्यामुळं तसं दिसतंय ते. खूप छान पालक आहे हा. तर अजून 5-6 दिवसांनी येईल तो पण खायला. त्याचं पण काहीतरी स्पेशल बनवू आपण. तर मी आता कोथिंबीर काढून घेते. धुवून घेऊ शकतो आपण त्याला, तरी काही नुसती राखच उडालेली आहे.
कोथिंबीर पण काढून घेतलेली आहे. आता आपल्या चटणीसाठी जे जे लागणार होतं ते मी लगेच काढून घेतले इथं. आता आपण रेसिपी बनवायला सुरुवातच करणार आहोत. एकदम घराच्या जवळच आहे आपल्या. लसणातच मग काही मिरच्या, कोथिंबीर आणि शेजारीच कढीपत्त्याचं झाड पण आहे. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा लागण पारा तरी जरी लागला तरी पण लगेच काढता येतो कढीपत्ता. आता मी इथं एक वाटीमध्ये कोथिंबीर चांगली निवडून चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मिरच्या पण धुवून घेतलेल्या आहे, कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, कढीपत्ता पण धुवून घेतलेला आहे आणि कांदा कापून घेतलेला आहे. आणि आपला हा घरचाच लसूण आहे, तो आपल्या अंदाजाप्रमाणे थोडासा टाकणार आहे. आता असं थोडासा टाकून घेते. सगळा निवडून ठेवलेला आहे तो. अजून पण भरपूर लसूण आहे. यावर्षी खूप लसूण होता आपल्या घरचा. लाल लसूण आहे, बघू शकता, गावठी लसूण आहे हा. आपलं लसूण कांदे हे सगळं घरचंच असतं. आता इकडे अण्णा पण आलेले आहेत बाजारातून. त्यांनी बाजार पण आणलेला आहे आणि पाणीपुरी पण आणलेली आहे. आता पाणीपुरीच खाणार आहेत अगोदर. मग आता किती पराठे खाताल अण्णा तुम्ही? तांदळाचे पराठे बनवायचे आहेत आज. बटाट्याची भाजीची तयारी चालू आहे. इकडं बहिणी बटाटे सोलून घेतले आणि कट करून घेऊन राहिलेले आहे. याच्यामध्ये पाणीपुरी आहे, आता घ्यायचीच खायला. मी पण तयारी केलेली. इकडं चूल वगैरे आणून ठेवलेली आहे. आता चूल पेटून घ्यायची आहे. सरपण वगैरे ठेवले, तिथं सगळी तयारी झालेलीच आहे. आता काही लगेच एकदा चूल पेटवली म्हणजे लगेच सुरुवात करायची. इकडं चालली. आता ही नवीन चूल होती आणि आजपासून आपण पेटवायला सुरुवात केलेली आहे. तर मी जुन्या प्रथेनुसार मग तिला हळदी कुंकू लावून घेणार आहे. चूल म्हणजे आपल्या घरात म्हणजे लक्ष्मीचं असते ती, म्हणून मग बाई म्हटल्या हळदी कुंकू लाव. मग हळदी कुंकू लावून राहिलेली मी. आता हळदी कुंकू लावून झालंय. आता उद्यापासून नाही लावायचं. मग आता मी कढई ठेवून घेते. आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊ लगेच. त्यांनी तेजूनी तिकडून हे पण दिलेली आहे, इडली सांबर. आज इडली सांबर, पाणीपुरी आणि पराठे. आज इतके मेनू झालेले खायचे किती आज असं प्रश्न पडणार आहे. काय काय खायचं आहे संग्राम? आज काय काय खायचं असं होईल. मम्मी मग घसा बसलाय ग. कसं रे? वेगळाच आवाज येऊ राहिला. कौट खातोय रोज म्हणून तसं झालं असेल बहुतेक, है ना? कौट नको आता. नाही बाई, मला लय आवडत, मी खाणार. आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, जिरे टाकून घेते मी. आता तेल तापलेलं आहे असं बनवलं पाहिजे. आणि आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता चांगला तळलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे. आता आपल्याला कांदा चांगला ब्राऊन होत चांगलं तळून घ्यायचं आहे. उद्या कधी येतो काय नाही, उद्या परवा अजून खट टाकायचं राहिले. मग तू काय म्हणली खट टाकून? झालं पण खायचं झालं. परत अजून 1-2 बैल गाड्या न्यायच्या. ओके ओके ओके. आता मिरची चांगली परतून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता मी बटाट्याच्या आपण जे कट करून ठेवलेल्या फोडी होत्या त्या टाकून घेणार आहे. पाणी आलं ते राहतं आता इथं सुंदर अशी आपली बटाट्याची भाजी पण तयार झालेली आहे. आणि इथं संग्रामचं पण चाललेलं आहे इडली सांबर खायचं. त्याच्या काकीने दिलेलं आहे, चुलतीने त्याच्या. इडली सांबर खातोय तो. आणि इकडं अण्णांनी पण पाणीपुरी आणलेली होती. तुम्ही बसा ना अण्णा खायला. इथं पाणीपुरीची तयारी चालली त्यांची. हे काय त्यांना पण आता खायला बसायचंय. बाईचं चाललंय इकडं बाजार निवडायचं काम.
तिची उठवली कोबी गट्टे 2 कशाला आणले? एकच आणायचं तर. हा पण मग एकच आणायचं, आठवड्यातून एकच भाजी करायची कोणती. बरी डाळ टाकायची हरभऱ्याची बनवायची. बर. लवकर कर म्हणजे खराब नाही. मी आता तव्यावर चांगलं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता झाकण पण ठेवलेलं आहे. एक अर्धा मिनिटच आपण फक्त झाकून ठेवणार आहे त्याच्यावर. लगेच काढून घ्यायचे. बघू शकता खूप सुंदर असा पराठा तयार होतो लगेच. हा आपण तांदूळ भिजवून घेतल्यामुळं आपल्याला एवढी गरज नाही पडत जास्त भाजून द्यायची त्याला. बघू शकता लगेच निघतो हा. खूप सुंदर अशी जाळी पण पडती त्याला. तरी मी असं आंबवून घेतलेला नाही किंवा 1-2 दिवस पण भिजून नाही दिलेला. जास्तीत जास्त तो 5 ते 6 तासच मी तांदूळ भिजून घेतलेला होता. त्याच्यामध्ये थोडी हरभऱ्याची डाळ टाकल्यामुळं त्याला जरा चिकटपणा येतो आणि मग ते आपलं जे पराठा आहे किंवा जे घावण आहे तांदळाचं ते तुटत नाही. मग असं पण खाऊ शकता. लहान मुलांना वगैरे जरी असं दिलं ना तरी खूप छान लागतं ते. मऊ ठेवायचं असेल तर मऊ ठेवू शकता. थोडंसं जास्त वेळ आपण कडक होऊन दिलं तरी अशी छान क्रिस्पी पण होतं ते. आपल्या आवडीनुसार आहे आपल्याला कसं ठेवायचं. मी काढून घेते अशा पद्धतीने. आता माझी 3 ते 4 घावणी झालेली आहे. आता मी दुसरं पण अशाच पद्धतीने करून घेणार आहे. आता इथं भरपूर असे आपले पराठे तयार झालेले आहेत तांदळाचे. अजून चालू पण आहे आणि इकडं बाई पण बसलेले आहे आता जेवण करायला. कसं काय झालेत बाई? छान झाले ना. घ्या तुम्हाला गरम गरम मग अजून. हा घ्या. ते गरम गरमच खावं लागत आहेत मग तरच चांगलं लागते. तर बघू शकता आपल्या इकडं दुसरं पण तयार झालेलं आहे आणि आपोआपच त्याचं असं बघू शकता सरळ निघू राहिले. नॉनस्टिकचा तवा पण नाही हा तरी पण निघतेत कारण ते व्यवस्थित एकदा तवा गरम असला ना पटकन निघतं. आणि वरती निघलं म्हणजे समजून घ्यायचं तयारच आहे ते. अशी पलटी करायची पण गरज राहत नाही त्याला. पण मी करते नको तसं राहिलं म्हणून. वाफेवर पटकन होऊन जातं तांदळाचं, कच्चं राहत नाही काही नाही. लहान मुलांसाठी पण चांगलं आहे आणि आपण रात्रीच्या जेवणामध्ये करू शकतो. हे कसं होतं हलका अन्न पण आहे. मी आता तेल पण नाही वापरू राहिले, बिना तेलाचंच करते तरी पण छान होतंय. असं साईडने सोडायला सुरुवात करते. असं हे सगळं भरून घ्यायचं इथलं आणि लगेच झाकण ठेवायचं. ते वाफेवरच होतं पूर्ण.